स्वप्नील भाऊ, आता ही जी वस्ती आहे या लोकांची व्यथा आहे, म्हणजे पिण्याच्या पाण्याची गैरसोय आहे. इथं लाईट त्यांनी काही लोकांनी खासगी बल रस्त्यावर लावलेले आहेत. रस्त्याचं काम केलं, साईड पट्ट्या भरलेल्या नाहीत. बिबट्याची पण समस्या आहे. तुम्हाला एक सामाजिक कामाची आवड आहे, प्रश्न सुटतील कसे? वाणी साहेब नमस्कार. इथल्या ज्या माझ्या गोंदेवाडीच्या महिलांनी आणि ग्रामस्थांनी जी व्यथा मांडली ती खरोखरच गंभीर आहे आणि सिरियस घेण्याजोगी आहे. आता खरं तर मी या वार्डचा सदस्य नाही, परंतु गेली 15-16 वर्ष झाली प्रत्येक कुटुंबाकडे माझा नंबर आहे आणि मी प्रत्येक कुटुंबाच्या टच मध्ये आहे. मग ते सुखामध्ये असेल किंवा दुःखामध्ये असेल. येऊन इथं येतात आणि बघतात, सगळं लक्ष त्यांचं आहे. नाही, आता ही मला आवड आहे म्हणून भाऊसाहेब, वाणी साहेब, मी प्रत्येकाबरोबर टच मध्ये आहे. ग्रामपंचायत अपार्ट वेगळा आहे, पण पर्सनली प्रत्येक कुटुंबाबरोबर माझे संबंध चांगले आहेत. म्हणून तर ही लोक मला रात्री अपरात्री फोन करतात ना. आता एक आणि 12-1 वाजता आलते उठून झोपातून. कशासाठी? बोर घेत होते आमचे पाण्याची समस्या दूर करण्यासाठी. आता एक साधारण 5-6 दिवसापूर्वी आता जो हापसा आपण पाहिला ना, तो हापसा ह्या माता भगिनींनी रोज कामावर जाऊन पैसे कमावले, पैसे साठवले आणि तो हापसा तिथे घेतलाय. मग जर ग्रामपंचायत जवळ आहे, ग्रामपंचायत मध्ये बॉडी आहे, त्यांच्यावरती शासनाचा ग्रामसेवक म्हणून एक अधिकारी आहे, यांनी हे गंभीरतेने लक्षात घ्यायला पाहिजे. वाणी साहेब, मी 2 महिन्यापासून मी इकडे कुठल्याही कार्यक्रमाच्या निमित्तानं आलो ना, या सगळ्या महिला माझ्याशी घरगुती घरच्या नात्याने माझ्याशी प्रश्न मांडतात. आणि मग ते जर मांडत असतील तर माझं साहजिक आहे काम ग्रामपंचायतला म्हणलं पाहिजे, भाऊसाहेबांना म्हणलं पाहिजे किंवा आमच्या बॉडीतील मंडळींना. आणि मी खरं सांगू का, मी वैतागून आता गेली 25 दिवस झाले, आता या मंडळीला अजून माहित नाही, मी तुमच्या पिण्याच्या पाण्यासाठी आणि जे बल्ब बसती नाहीत, मी वैतागून राजीनामा दिलेला आहे. मी तुम्हाला आजतागायत कोणाला सांगितलं होतं का मी? का राहुल, तुम्ही आता रोज माझ्या बरोबर 2-3 दिवस झाले, मी तुम्हाला सांगितलं? मी आज जाहीर करतोय भाऊसाहेब, वाणी साहेब. का करतोय तर मी खरंच कंटाळलेलो आहे. कारण मला हे मी पाहूच शकत नाही ना. जर आज तुम्ही आता एका महिलेने सांगितलं आम्ही घरातल्या स्वखर्चाने बल्ब बाहेर बसवलेत, मग ते बसवतील नाही तर काय करतील बरं? बिबट्या जर घुसला, लहान मुलाला धरलं, आज आपण पाहतो ना, लहान मुलाला जन्म घालण्यापासून सांभाळण्यापासून त्याचं शिक्षण असेल, संगोपन असेल, ह्या महिला कांदे भरायला जातात, शेतीच्या कामाला जातात. मग यांची मुलं वाघाने ओढून नेली पाहिजेत म्हणून जातात का? मग त्यांनी बल्ब नाही बसवायचे तर काय करायचं? तरी जर त्या ग्रामसेवकाला निवांत झोप येत असेल तर तो ग्रामसेवक आहे का? पगार कसला घेतो? ह्या महिलांनी जेव्हा व्यथा माझ्याकडे मांडली जाते ना, मी काही मिनिटामध्ये काही तासामध्ये त्यांच्यापर्यंत पोहोचवतो. आज मला गोंदेवाडी सारख्या ठिकाणी येऊन मला यांना मदत करायला लागते. मग हे ग्रामसेवक कशासाठी? ती एवढी मोठी ग्रामपंचायत कशासाठी? आता जर हा हापसा घेतला नसताना भाऊसाहेब, 1-1 किलोमीटर या महिला पाणी, जिथं शेतीला एखाद्याच्या पाणी चालू होईल तिथून या महिलांनी रोज असं टाकामाका बघत राहायचं, कुठून कोणती बाई हांडा घेऊन जाते. 5 वाजता का भरून 6 वाजता घरी येतात, 9 वाजेपर्यंत बाया पाणी वाहतात. घ्या, हाय का? पाणी डोक्यावर मग का मी माझ्या सदस्यपदाचा राजीनामा देऊ नये? मला सांगा तुम्ही, का देऊ नये? मी जर एवढी तळमळ करतो, प्रत्येकाच्या कुटुंबाबरोबर टच मध्ये आहे, त्यांच्या सुखादुःखामध्ये आहे, आणि जर मी त्यांना पाणी देऊ शकत नाही, बल्ब बसू शकत नाही, बिबट्याचा बंदोबस्त करू शकत नाही, रस्त्याच्या साईड पट्ट्या भरू शकत नाही, मग काय माझा त्या तिथं सदस्य पदावर राहण्याचा काहीच अधिकार नाहीये मला. बरोबर आहे ना. काहीच. उलट मी त्या पदावर नसताना मी आता एकदम खुलेआम काम करू शकतो, या लोकांमध्ये उतरून काम करू शकतो. यांचे प्रश्न सोडून घेणार, यांचे 100% वाणी साहेब प्रश्न मी सोडूनच घेणार. वेळ प्रसंगी आंदोलन करीन, वेळ प्रसंगी उपोषणाला बसल, आणि वेळ प्रसंगी या अधिकाऱ्यांचे कपडे सुद्धा फाडल. मला या जनतेसाठी मला दुसरं काही म्हणजे हे नाहीये. गाव त्यांचा आईनेवाडी, पण एवढा होता ना तेव्हापासून गोंदेवाडी मध्ये होता किराण्या मालाचा, आहे ना ध्यान? एवढा होता तसा गोंदेवाडी ते. म्हणजे माझ्या कुटुंबाची, माझ्या पणजोबा आजोबा, माझे आई वडील यांच्याशी नाळ जोडलेली, आणि तीच मी जपण्याचं काम करतोय.
आणि त्याच्या उपर मी एक गोष्ट सांगतो, ज्या वेळेला मी एखाद्या वस्तीवरती काही समस्या जाणून घ्यायला गेलो, मला फोन आला, मी तिथे गेलो, वारंवार त्यांनी समस्या माझ्याकडे मांडल्या, मी ग्रामपंचायतमध्ये जाऊन त्या जर त्यांच्या पुढे मांडल्या, त्या सॉल्व्ह नाही झाल्या, मी स्वतः उतरतो, स्वतः मदत करतो. आणि मग मी मदत केली. आता जिवंत उदाहरण हा हापसा, रात्री मला झोप येत नाही का, मला झोप नाही येत का, पण मी ह्यांच्या बरोबर होतो. किती वाजता? मी स्वतः घेऊन आलो पहाटे 4:30 वाजेपर्यंत होतो. ज्या वेळेला आता हा बोरवेल घेतला, हा बोरवेल घेताना मी 4 दिवस ग्रामसेवकांना आधी सांगितलं होतं की तुम्ही त्या वस्तीवर जावा, तुम्ही बघा, मी 1.5-2 महिने झाली तुमच्याकडे पाण्याची मागणी करतोय, बल्ब बसवण्याची मागणी करतोय, माझ्याकडे रेकॉर्डिंग आहे साहेब. मी त्यांना काय टून मध्ये सांगितलंय, तुम्ही जर ऐकलं तर तुम्ही सुद्धा चाटवाल. त्या ग्रामसेवकाला घरी झोप तरी कशी येते. मी त्याला सांगितलं की माझ्या माईला पाणी गोळा करता करता डबा करायचा राहून जातो आणि बिना डब्याच्या कामावरती जातात, उपाशी ती कशी दिवसभर काम करत असेल, हे त्या ग्रामसेवकाला मी फोनवर सांगितलं. माझ्याकडं रेकॉर्डिंग आहेत आणि एक नाही, त्याचे अनेक पुराव्यांचे रेकॉर्डिंग आहेत. मग हा ग्रामसेवक जर आमच्या जनतेचं काम करत नसेल, याला कुठल्या अधिकाऱ्यांनी त्या ग्रामपंचायत मध्ये खुर्चीवर बसवलाय? बीडीओंना. याच्या आधी माळी साहेब होते, त्यांना लेखी तक्रारी दिलेल्या आहेत 2 वेळेला. माझी पूर्ण बॉडी माझ्या बरोबर होती. त्याच्यानंतर पुन्हा दुसरे ते बदलून गेल्यानंतर त्यांना दिली. आणि आता आपले भोईर सर आले, भोईर सरांच्या मी कानावर घातलं होतं, आता ते नवीन आहेत सध्या, पण ठीक आहे, त्यांचं थोडं सहकार्य आहे. परंतु ग्रामसेवकाची जबाबदारी नाही का सर? माझा 14 वित्त आयोगातला निधी ह्या ग्रामसेवकाच्या हलगर्जीपणामुळे 4 लाख रुपये पाठीमागे गेलाय. 4 लाख रुपयामध्ये माझ्या जनतेला पाणी देऊ शकलो नसतो का आम्ही? कुठली तरी एखादं काम झालं असतं या वस्तीवरती. 15 वित्त आयोग बाकीच्या ग्रामपंचायतीचा 90% वरती वापरून झालाय. माझ्या ग्रामसेवकांनी एखादं काम केलं असेल त्याच्यामध्ये, नाही तर अद्याप 15 वित्त आयोगामधलं काम केलं नाही. कशासाठी हा ग्रामसेवक पाहिजे इथं? आणि या आता या आजी कुठे गेल्या मागाशी? आजी इकडे हे बघा, ही त्यांच्या वयाची आई आजी आहे. मी स्वतः ग्रामपंचायत मध्ये होतो. यांनी घरकुला संदर्भात तिथं विचारायला गेले, कसे खेकसले तुमच्यावरती? त्यांना आई नाहीये का, बहीण नाहीये का? आजी तुम्हाला काय म्हणाले? ते काय म्हणले, तुम्हाला कशाला लागते घरकुल, कशाला तुम्हाला पैसे लागतात, आणि 50 वेळा एलपाडे मारताय तुम्ही ग्रामपंचायत मध्ये, आम्हाला तेवढंच काम आहे का? तेवढंच काम आहे का? ठीक आहे, थोडंफार कामाचा ट्रेस असेल असं समजू आपण. नाही, कामाचाही जरी ट्रेस असला ना सर, कामाची पद्धत असली पाहिजे. मग बोलायची पद्धत पाहिजे ना जरा. शिस्त पाहिजे, तोंडात साखर डोक्यावर. हा बस. अशा माझ्याकडे 100 तक्रारी आहेत सर, कागद अंगावर फेकण्यापासून. ठीक आहे, आपण बीडीओ साहेबांना भेटू. कागद अंगावर. आणि जरी एखादं कुणी आमचे माता भगिनी असेल किंवा कुणी तक्रार घेऊन गेलं, घरकुल उभं स्पष्टपणे तो माणूस सांगतो, मला नोकरीची गरज नाही, माझी कुठे तक्रार करायची करा, माझी बदली करायची करा. त्याचं सुद्धा शूटिंग माझ्याकडे आहे. जे वाक्य त्यांनी स्वतः वापरले सुद्धा शूटिंग माझ्याकडे आहे. आणि आमच्या बॉडीमध्ये सगळं दिशाभूल करायचं काम करतो तो व्यक्ती. मी काय व्यक्तिगत त्याच्याशी कुठल्या माझे वाद आहेत वगैरे असं काय नाही. मी या जनतेसाठी बांधतोय आणि हे काम खरोखर होत नाही. आज ही एवढी लोक स्वयंपाक पाणी सोडून, काम धंदा सोडून इथं का उपस्थित आहेत? मी काय त्यांना काही पैसे पुरवलेत का किंवा काय लालच दाखवलंय का? असंही काय नाही ना. अहो, हे अर्ध्या रात्री बाहेर येतात. माझ्याकडे व्हिडिओ आहे आता परवाचा, अर्ध्या रात्री बाहेर येतात ही लोक. मग यांचे जर प्रश्न वाणी साहेब आम्ही सोडवायचे नाही तर कुणी सोडवायचं आणि यांनी कोणाकडे बघायचं? ठीक आहे, तुम्ही हे प्रश्न सोडवणार. मी बघा, आता इथे आता आम्ही एक तात्पुरता प्रश्न सोडवलेला आहे. मग अशी आमच्या या 2-3 महिलांनी नळ कनेक्शनचा विषय मांडला. मी पाठपुरावा करून 15 लाख रुपये नळ कनेक्शनसाठी वाणी साहेब मंजूर केलेत. मंजूर झालेला झाले 1 वर्ष. त्याचा पाठपुरावा केला, ते मंजूर झाले असे डॉक्युमेंट माझ्याकडे आत्ता गाडीमध्ये आहेत. मग मंजूर होऊन जर 1 वर्ष होत असेल आणि एक नळ दारापुढे लागत नसेल तर मी माझं सदस्यपद कशासाठी त्या ग्रामपंचायत मध्ये ठेवू? मला काय अधिकार आहे? बर, माझ्या मोबाईल मध्ये हजारो वरती अधिकाऱ्यांशी संपर्क केला, त्या ठेकेदारांशी संपर्क केला, माझ्या भाऊसाहेबांशी संपर्क केला, माझ्याकडे हजारो रेकॉर्डिंग आहेत. तुम्ही म्हणाल तो पुरावा, मी बेजबाबदारपणाने वक्तव्य करीत नाही. जर 15 लाख रुपये पडून येत आणि नळ योजना चालू, किमान काम तर चालू पाहिजे इथं, 60-70% काम तर व्हायला पाहिजे. आणि ही जर नळ योजना झाली असती
तर आता इथून मोटर जोडून आपण त्याला कनेक्शन दिलं असतं. हा सगळा हलगर्जीपणा आहे. कोणालाही काम करायचं नाही, फक्त यायचंय, दिवस भरवायचाय, खुर्चीवर बसायचंय. रोज भाऊसाहेबांवर नाही, एकट्यावरती नाही, पण शासनाचा प्रतिनिधी येतो, त्यांचा अंकुश असला पाहिजे, प्रत्येक गोष्टीवरती लक्ष असलं पाहिजे. अजून रोज कोणावर मग? नाही, अजून दोष कोणावर नाही, परंतु खाली सरपंच आहेत, उपसरपंच आहेत. आता सरपंच महिला आहे आमच्या, ठीक आहे, महिला आहे, आपणही समजून घेतलं पाहिजे. त्यांना तेवढं शक्य होतंय तेवढं ते लक्ष घालतात. त्याच्याही पलीकडे सगळा समाज मला कळवतो आणि मी तिकडे भूमिका मांडतोय, त्यांना माहिती आहे. त्याच्यामुळे त्यांचं हे होऊन जाते, विषय मार्गी लागतात. पण हे करत असताना मी जर एखाद्या वस्तीवरचा प्रॉब्लेम सोडवला आणि समाजाने जर मला थोडंसं डोक्यावर घेतलं, ह्यांच्याही पोटात कळा येतात, ह्यांच्याही पोटात दुखू लागतं. अरे मग तुम्ही पळा, तुम्ही समाजामध्ये जा, तुमचा मोबाईल नंबर प्रत्येकाकडे येऊ द्या, प्रत्येकाशी त्या पद्धतीची अटॅचमेंट ठेवा. एखादा आजारी पडला, कोणाचा फोन आला, तुम्ही पटकन धावलं पाहिजे ना. आणि यासाठी मुळातच तुम्हाला समाजाची समाजसेवेची आवड असली पाहिजे. हे काय पद आज आहेत उद्या नाही. अहो हीच माणसं आहेत डोक्यावर घ्यायला, आम्हाला दुसरी कोण आहेत? तर 4 वर्ष आम्हाला गणेश पालख्यांनी पाणी दिलता वाडीत, त्याला ग्रामपंचायत पैसे देत नव्हती. मग काय नाही आले, त्याला ते पंचायत समितीचा विषय होता समजा, पण फॉलोअप ग्रामपंचायतीने घ्यायला पाहिजे होता. हा नाही, पाणी भरपूर, ऐका, पाणी देणाऱ्यांनी भरपूर दिलं, जे देतात. आता सुद्धा आपण खालच्या वस्तीवरती होतो साहेब, तिथं त्या 15-20 लोकांना पाणी नाही. मी यांच्या बरोबरीने 1.5-2 महिने झाले तिथं प्रश्न मांडतोय. अद्यापही मला साधं एल्बो मिळत नाही. 2 नळ मागितले, 2 नळ मिळाले नाहीत. आता हे मागाशी सांगितल्याप्रमाणे मी 2 दिवस वाट बघणार आहे, नाही तर मी त्या पण वस्तीला तिथं 2-3 हजारच्या टाक्या बसून मी स्वखर्चाने त्या ठिकाणी नळ बसून त्यांना पाणी देणारच आहे. शेवटी त्यांना माझ्याशिवाय कोण नाही, मलाही त्यांच्याशिवाय कोण नाही, असंच चित्र दिसतंय ना. एकंदरीत काहीच उपयोग नाही त्या ग्रामपंचायतचा नाही, ग्रामसेवकाचा नाही, असणाऱ्या लोकांचा नाही. भाऊ माफ करा, पण थोडासा राजकीय वास येतो. पुढे ग्रामपंचायतीची निवडणूक आहे, सरपंच पद ओपन आहे, त्याची काही पूर्वतयारी? वाणी साहेब, साहजिक हा तुम्हाला प्रश्न पडणारच, का तर एवढा समाज या ठिकाणी जमलाय. प्रश्न मी त्या पद्धतीने मांडतोय. इलेक्शनला अजून किमान 8-9 महिने आहेत. ते पुढे ढकलतंय का त्यावेळेला होतंय माहित नाही. जरी सर्वसाधारण पुरुषाला जरी सीट आलं असलं तर मी या आधी डिक्लेअर केलेलं आहे, नवीन माणसाला संधी द्या. परंतु या माझ्या गोरगरीब जनतेच्या पाण्यामध्ये, दिवाबत्तीमध्ये, आरोग्यामध्ये, रस्त्यांमध्ये कुणी जर मुद्दामून राजकारण करत असेल तर मला या लोकांसाठी निश्चित दंड थोपटावेच लागतील. पण ते त्या वेळेला आपण ठरवू. आता सध्या मला समाजाची सेवा करायची, त्यांचा असणारा प्रश्न मला सोडवायचा आहे. सरपंच पदाची निवडणूक लढवावी का? आमची तयारी, सगळ्यांची प्रश्न सुटतील का? तुम्हाला आताच पाठिंबा मिळाला? नाही, आता अहो तेवढं त्यांच्यासाठी करतोय मी. वाणी साहेब, ते निस्वार्थी करतोय. हे इलेक्शन ग्रामपंचायती बाजूला राहू द्या, आमची कामं करते म्हणून आमचं पाठिंबा. पुढे काय होईल ते माहित नाही, परंतु तुमचे प्रश्न सोडवण्यासाठी स्वप्नील आईनवे तुमच्या सोबत असतील, तर सुरेश वाणी पण तुमच्या सोबत. प्रश्न नाही सुटले तरी त्यांना जा विचारायला स्वप्नील आईनवेंना मी तुमच्या सोबत. धन्यवाद. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखठोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा.
आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.